नाही, त्यांनी काय म्हणायचं त्याच्यावर आम्हाला मराठा समाजाला लक्ष द्यायची गरज आहे. त्यांचा उद्योग आणि धंदा असतील ते राजपत्रित आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या सुद्धा लक्षात येत आहे की ते अधिसूचना तो अध्यादेश सोपा नाही, त्याचं कायद्यात रूपांतर होणार. कायद्यात रूपांतर करायला जसं की राजपत्रित ज्यावेळेस निर्णय झाला, अधिसूचना झाल्या अधिसंख्य पद निर्माण करण्याचा, तो सुप्रीम कोर्टानं रद्द केलेला विषय होता. तरी अधिसंख्या पद निर्माण करायला राजपत्रित करून अधिसंख्या पद निर्माण करून कायदा बनवावा लागला होता, तेव्हा ते टिकले. तसं तुम्हाला ही सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या टिकवायची असेल तर राजपत्रित अधिसूचना काढून तुम्हाला त्याचं कायद्यात रूपांतर करावं लागतं. आणि कायद्यात रूपांतर करायसाठी अगोदर 15 दिवस हरकती मागावं लागतात. आणि याचं कायद्यात रूपांतर आता येत्या अधिवेशनात होणार आहे. त्याची जी लागू होईल अंमलबजावणी ती उद्या सोमवारपासून लगेच सुरू होणार आहे. त्यामुळं काही यांचं ऐकायची गरज नाही. आणि मराठी त्यांचं कधीच ऐकत नाही. यांचा समाज ऐकत नाही. यांनी सांगितलेलं सगळं खोटं. घटना तज्ज्ञ काय म्हणते हे बघायचं मराठा समाजात. घटना तज्ज्ञ काय म्हणतात हे महत्त्वाचं आहे. उल्हास बापट साहेबांची प्रतिक्रिया बघा, तुम्ही उज्ज्वल निकम साहेबांची प्रतिक्रिया बघा. हे म्हणजे वायाला गेलेली हे वायाला गेलेली भाजीपाला असल्यासारखा खेळ आहे. यांचं मनावर नाही घ्यायचे हे वायाला गेलेले लोक. आणि हे वायाला गेलेल्यांचं जर आपण बघितलं तर आपल्या लेकराचं वागलं होईल. हे बोलले की आपण म्हणायचं आता पक्क या, उलट मराठीने डोक्यात घ्यायचं. हे बोलले का आपण समजा आपलं पक्क या, ते जर वरच्याकडे बोलले तर आपण समजा हे काढूच शकत नाही. कधी उलट धरायचं यांचं. त्यामुळे हे यांचं मनावर घ्यायची गरज नाही. समाजाला कळतंय, अभ्यासकांना कळतंय. साहेब हायकोर्टातल्या लोकांनी 3 घंटे रात्रभर केस काढला शब्दाचा. हायकोर्टाचे वकील ज्येष्ठ वकील साधा विषय नाही आहे. त्यामुळे यांचं मनावर घ्यायची आम्हाला गरज नाही. कायदा पारित झाला तो मराठ्यांच्या हिताचा आहे, त्याला काही होऊ शकत. चॅलेंज होणार नाही असं तुमचं ठाम मत आहे. करायचं असल्यावर कुणी करू शकतो, पण त्याला काही होणार. विरोधात जायचं म्हणल्यावर कुणी जाऊ शकतो. माझी जमीन जरी असली 7 बारे असेल तरी एखादा मय म्हणलं तर तो मान्य न्यायालयापर्यंत जाऊ शकतो. त्याचं काय नसतं, ते मनावर घ्यायची गरज नाही. पण एखादी जमीन आहे, नुसती जमीनच आहे, 7 बारा त्याच्या नावावर नाही, मग मात्र त्याला धोका आहे. इथं जमिनीचा 7 बारा आहे म्हणलं की जमीन पक्की त्याची. सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश आला, त्याचा आता कायद्यात रूपांतर होणार. म्हणजे मराठ्यांचा 7 बारा पक्का झाला. वळवळ करायची गरज नाही, यांचं ऐकायची गरज नाही. मराठ्यांनी यांचं गाव ऐकावं. याच वेळेला 1 सप्टेंबर रोजी तुम्ही इथं बसले होते, सुरुवात झाली होती संघर्षाची. आणि आत्ता मुंबईतून तुम्ही इथं बसलात, तीच वेळ आहे. 5 महिने पूर्ण झालेले आहे. या प्रवासाच्या काळात आत्ता तुम्ही गावकऱ्यांशी संवाद साधला. तुम्हाला मनोमन काय वाटतं की हे ठिकाण मराठ्यांना न्याय दिला? या 5 महिन्याच्या संघर्षाने मराठा समाजाला खूप दिलं. सरळ आणि मिळालेलं जरी बोलायचं ठरलं, न मिळालेलं सोडून, तरी या महाराष्ट्रात 57 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याच्या आरक्षणामुळे भाकर गेली. प्युरिटी पिटिशनमुळं जर ते ओपन कोर्टात आले तर महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे. तेही ह्याच आंदोलनाचं यश. 57 लाखाला 4-4, 5-5 जणांना जरी प्रमाणपत्र दिली, 2 कोटी मराठी आत्ताच आरक्षणात गेले. याच्यापेक्षा समाजाला काय द्यायचं? आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून एकही मराठा आरक्षणापासून लांब राहत नाही. 5 महिन्याचा संघर्ष मराठ्यांचा आयुष्याचं कल्याण करून गेला. एवढा शब्द येतो. या 5 महिन्याच्या संघर्षात मराठ्यांचं आयुष्याचं कल्याण झालं. विरोधक आणि हित करणारा हे दोघं या दुनियात आहेत. त्यामुळे विरोधक असतोच, त्यामुळे त्याची काळजी आपल्याला करायची गरज नाही. जो कायदा 2 महिन्यापासून सरकार त्याला टाळाटाळ करत होतं, शेवटी त्यांना तो मान्य करावा लागला. ते दबाव फिरवावून शब्द नाही. शेवटी मराठ्यांनी संघर्ष केला. आणि कोणत्या मागणीसाठी जावं लागतं तरच सरकारवर दबाव येत असतो, ते करत असतात. तेच आम्ही केलं लोकशाही मार्गाने. एक शेवटचा प्रश्न विचारतो. सकाळी 10:40 तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी राजपत्र दिलं व्यासपीठावर, आणि आता 11:40 तुम्हाला पुन्हा फोन केले. ते व्यवस्थेसाठी असा विषय होता. तुम्हाला कोणी सांगितलं ते व्यवस्थित कळालं? तुमच्या आम्ही आता असं झालं की 5 महिन्यात तुमच्या इशाऱ्यावरून, तुमच्या डोळ्यावरून बरंच काही जाणून घेतो, ओळखतो. कोण कसं कोणाशी बोलतंय, तर खात्रीशीर माहिती आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलत होते. मुख्यमंत्री काय म्हणजे कुठल्या मुद्द्यावर? नाही, मुद्दा नाही, हेच की
आले होते, सुखरूप सगळे गेले. तुम्ही चांगलं हाताळलं, कायदा एक पारित झालाय, कल्याण झालंय. जेवढं आम्हाला करता आलं तेवढं आम्ही केलंय. आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. म्हणजे खरा त्यांनी शुभेच्छासाठी फोन केला होता, म्हणजे खरा अर्थ ती होती शुभेच्छा. तर मी त्यांनी केल्याबद्दल समाजाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. बाकी तेवढंच. हे कानावर टाकलं का? हे कानावर टाकलं का? हे जे चालू आहे ना, ते काय टाक चॅलेंज होईल, हे असंच आहे. आम्हीच खंबीर दादा यांना त्यांना काय जाऊ दे, त्याला ते उड्या आणून परत माघारी. त्याने आत्ताच केलं त्यांना. ते कशात आडं पडतंय, त्यामुळे मराठी टेन्शन नाही घेत. उपोषणाचा अर्ज गेला त्याच्यातच कोर्टात गेलं ती. अरे तुला काही कळतंय का, तू कोणी काय ज्येष्ठ वकील म्हणते स्वतःला. आपण कशाला उपोषणाचं चिल्लर गोष्टी एवढ्यांनी पडायचं. ते कशात पडत आहे, त्यांनी काही दिवसांनी असं करू नये. ते फेपशा त्यांना साहेब लिहून नसेल का, त्याच्यावर केस करू नये त्यांनी, मला फेपशी फुकट दिली नाही म्हणून. इतकं गेलेलं आहे ते काय त्यांचं. त्याच्यामुळे ते कशावर हे करत, त्यांचं काय डोक्यात घ्यायची गरज नाही. ते त्यांना सांगायचं काय गरज आहे, आम्हीच खंबीर येतो. पाटील साहेब, आजपर्यंत आपण पाहिलं की विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असे तुकडे पडले होते. मात्र या एक सर्व तुकड्यांना तुम्ही एकत्र केलं, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्र मराठा दिसत आहेत. कोण म्हणलं? या आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठे एकत्र, पूर्वी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई असा एक तुकडे पडले होते. आणि तेच होऊ द्यायचं नाही आपल्याला. म्हणून समाजाला आपण तेच सांगत होतो प्रत्येक वेळेस. खूप दशकानंतर आपली जात एक झाली, आपल्याला ती जात आता फुटू द्यायची नाही. एकत्र आल्यामुळं बघा केवढा मोठा कायदा पारित झाला. हे लहान कायदा नाहीये, फक्त एकत्र आल्यामुळं कायदा पारित झाला. भुजबळ असं म्हणाले ईडब्ल्यूएस मध्ये तुम्हाला 10% आरक्षण आहे. दुसरं असं की तुम्हाला जे आरक्षण, आता उद्या 12 नंतर बघू. 12ला बैठक ठेवली. उद्या बरेचसे मोठे निर्णय घ्यावा लागणार आहेत. त्याच्यामुळे समाजाचे साक्षी उद्या त्याला 12 वाजता बैठक घेऊन पुढचं काय ते ठरवायचं. मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले की 50% तुम्ही आता सध्या आहात, त्यात ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण असताना सुद्धा तुम्ही 17% मराठ्यांना आणण्याचा प्रयत्न करताय. हे मराठ्यांवर अन्यायकारक आहे. आता ते 17%, 50%, 10% काही कळायलाच मार्ग मिळतो. त्यालाच माहिती ते किती वाजले होते त्या टायमाला. ते गोळीवर मिळेल त्याचं, त्या गोळीवर हिशोब त्याचं. थोडं लेट झालं की ते तसं करते. ते काय म्हणतंय त्याला कळाना. ते गेलं, त्याचं स्वप्नच भंगलं. त्याला वाटत होतं मराठी ओबीसी आरक्षणात येऊ देणार नाही. ओबीसी आरक्षण तर गेले वरून सगळ्या सोयऱ्याचा कायदा आणला त्याच्यात. मग ते आता थोडे दिवस आणखी मला एक चपक्यात सापडून द्या देऊ. त्याने कागद गोळाच केले पाहिजे, फाटल्या चापला त्याचं, केळ खाल्ले सालपट त्याचं, सगळ्या बऱ्याच त्याला बाजाराची पिशीन त्याच्यात काही साविलं, हर एक माल त्याचं सापड. झोपवणार वगैरे काहीतरी शब्द सारखं सोशल मीडियावर फिरतो. ओबीसीच्या नेत्यांना आरक्षण मिळाल्यानंतर काय मिळाल्यानंतर फिरवणार वगैरे असं. वेळ आली की तुम्हाला पुन्हा तीच बातमी येईल. आणि सगळ्यात आधी तुम्ही दखिणार आहे. त्याला सरळ करणार म्हणजे करणार. हा, त्याला सुट्टी नाही. त्याने इतकं वाटोळं केलं मराठ्यांचं, कुणीच नाही. एखादी गोष्ट मिळाल्यावर आकच नाही व्यक्त करायचं इतकं. आम्ही केलं ते नाही करायचं. मोर्चा काढा की आम्ही काढू, सभा घेतली घेऊन. आता तुपले सेपरेट काढला तर काय काढायची ती. असा इतका आकच नसला पाहिजे. द्वेष भावना, खुनशीपणा म्हणायचा हे चांगला नाही. समजा आता आमच्यावर वेळ आहे, बरोबर, चला माणूस म्हणून 1 मिनिटात बोलतो. आता आमच्यावर वेळ आहे म्हणून तुम्ही आडो पडायला लागले. आमचं मिळालं आता तुमचं असं काही असल्यावर आम्ही आडो पडायला जमून का? तुम्ही काय केलं का आम्ही म्हणायचं चला आडो तिकडंच जायचं. तो पुढं आंदोलन पुढे आम्ही पलीकडून व्हायचं डांबरीचं, तो अलीकडून आमचं पलीकडून जमन का? असं वागायचं नसतं. आम्ही ती भेद नाही केला तरी आम्ही आत्ताही ओबीसी बांधवांना दिलंय. माहीत नसलं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हा जी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित झाला ना, त्याच्यात ओबीसी सुद्धा फायदा आहे. नसता आम्ही डायरेक्ट म्हणलो असतो. आंदोलन आम्ही केलं, सगळे सोयरे आमचे पाहिजेत. त्यांना कशामुळे फायदा याचा, म्हणजे कायदा आम्ही करायचा, खस्ता आम्ही खायच्या आणि फुकट त्यांना म्हणलं होऊ द्या. गोरगरिबांच्या लेकराचं ओबीसी चांगलं होत असलं होऊ द्या. ते राजकारण आहे, त्यांसाठी गोरगरिबांचं ओबीसीच वाटलं कशामुळे. आमच्या सगळ्या सोयऱ्याला घेऊन द्या. त्यांचं कोण राहिलं असलं त्याला घे मग. ही नियत हे मराठ्यांचे त्यांच्याविषयी साप. ओबीसीचे नेते म्हणून घेतात. आता तुम्ही पण ओबीसी झाले. आता ओबीसीचा नेता कोण
याच्यासाठी महाराष्ट्रात संघर्ष होईल असं वाटायला लागलेलं आहे. हे संघर्ष काय मराठी आम्ही ओबीसी आम्ही शेतकरी आम्ही तिन्ही आम्ही पाटील साहेब, आता तुम्ही समाजाला शब्द दिला होता आरक्षण तो पूर्ण केला, आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढे तुम्ही लढणार का? मला बोली ती आराम करून द्या ना लगेच पेट दुपारी 12 वाजता बोलताना हे म्हणले तुम्ही शेतकऱ्यांचे नेते तुम्ही मराठ्यांचे नेते. नाही माझ्या डोक्यात आलं मी काही करू शकतो. त्याचं गणित कोणकडे बघून द्या मला जशी त्याच्या दिशेने जायचं मला थोडंसं. आमचे पण सुरू रात्रंदिवस हो दररोज 3 वाजता झोपायला 100% नाही. धन्यवाद. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.